Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी श्यामल आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे आरोग्य आणि सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका नेहमी प्राथमिकता देत असून वेळोवेळी त्यांच्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात, असे मत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ संरक्षण 2024 होणार आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यासाठी पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे स्वच्छता क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपआयुक्त सचिन पवार, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीराम गायकवाड, सहाय्यक आरोग्य निरीक्षक शांताराम माने, शशिकांत मोरे यांच्यासह महापालिकेच्या गड व ह क्षेत्रीय कार्यालयामधील सफाई कर्मचारी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त खोराटे म्हणाले, आरोग्य निरीक्षक व सफाई मित्र यांनी स्वच्छता करताना सुरक्षा साधनांचा वापर करावा. आरोग्याच्या चांगल्या सवयी अंगी आत्मसात कराव्यात. आरोग्याची वेळोवेळी तपासणी करावी, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी स्वच्छ संरक्षण 2024ची माहिती दिली आणि कामकाज चांगल्या प्रकारे वेळेत कसे पूर्ण करावे याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात स्वच्छता मित्राचे सन्मान अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी केले. काम फाउंडेशन यांच्याकडून क्षेत्रीय कार्यालय गडहमधील मनपा ठेकेदार व कंत्राटी सफाई कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच त्यांच्याकडून सफाई कर्मचाऱ्यांना PPE किटचा वापर करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छ भारत अभियान, क्षमता बांधणी, कौशल्य विकास व ज्ञान व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करण्यात आले. महापालिका उपायुक्त सचिन पवार, आरोग्य विभाग यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित करताना कर्मचाऱ्यांना GVP कसे कमी करावे तसेच कचरा वर्गीकरण करताना सुरक्षा साधनाचा वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण कार्यक्रम झिरो वेस्ट पद्धतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास गायकांबळे यांनी केले. या प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा सोमवारी 3 फेब्रुवारी 2025 रोजी आचार्य आत्रे रंगमंदिर संत तुकाराम नगर येथे पार पडणार आहे. सकाळच्या सत्रात ब क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचारी व दुपारच्या सत्रात घरोघरचा कचरा संकलन करणारे वाहनवरील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी महापालिका विविध उपाययोजना करीत आहेत. त्यामुळे शहर स्वच्छ व सुंदर राहण्यास मदत होते. महापालिकेचे स्वच्छता विषयक धोरण आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला व सुरक्षेला नेहमी असते, अशी माहिती पिंपरी शहर प्रतिनिधी यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.